अशा सगळ्या परिस्थिती मात्र एक बातमी अशी आलेली आहे की ती धडकी भरवणारी आहे, झोप उडवणारी आहे, मोठा हादरा देणारी सुद्धा आहे. मित्र हो, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळं जगाला इंधन टंचाईचा सामना करावा लागतोय. अनेक देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती दिसून येते. गेल्या काही दिवसापासून आपल्या देशात सुद्धा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा, केवळ अफवा, आणि या अफवाचं पीक आता जोमानं आलेलं आहे, जोमानं वाढतही निघालेलं आहे. लॉकडाऊनचा अनुभव जीव घेणं असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलेलं आहे. साहजिक आहे, कोरोनाच्या काळामध्ये आपण खूप सोसलेलं आहे, खूप भोगलेलं आहे. त्यामुळं आपोआपच कुठली अफवा जरी उठली तरी चिंतेचं वातावरण निर्माण होणं हे स्वाभाविक असतं. आपण जरा खोलात जायला हवं, सत्य परिस्थिती जाणून घ्यायला हवी. देशाच्या पंतप्रधानांनी देशामध्ये कोणताही लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचं ठामपणे सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अशा अफवा पसरविणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आणि तशा कारवाईला महाराष्ट्रामध्ये सुरुवात सुद्धा झाली. त्यामुळं देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री हे सांगत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा ना. पण उलटच आपण अफवावर विश्वास ठेवतो आणि या देशाच्या, राज्याच्या प्रमुखावर विश्वास ठेवायचा नाही का मग? आणि बघा, अशा सगळ्या परिस्थिती मात्र एक बातमी अशी आलेली आहे की ती धडकी भरवणारी आहे, झोप उडवणारी आहे, मोठा हादरा देणारी सुद्धा आहे. कोरोनाच्या एका नव्या व्हेरियंटचा संसर्ग फोफावण्याला अमेरिकेमध्ये सुरुवात झाली. हो, संशोधकांनी त्याला सिकाडा असं नाव दिलेलं आहे. सिकाडा. सीडीसीच्या नव्या अहवालानुसार हा व्हेरियंट अमेरिकेतल्या 25 राज्यामध्ये फोफावलेला आहे. त्याचे 70 ते 75 म्युटेशन आहेत. आतापर्यंत हा सर्वाधिक म्युटेशन असणारा कोरोनाचा व्हेरियंट ठरतो आहे. सध्या तो फ्लोरिडा, कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क मध्ये याचं सर्वाधिक रुग्ण सापडलेले आहेत. त्यामुळे हा नेमका किती धोकादायक आहे हा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळं आपोआप थोडीशी भीती, थोडीशी चिंता या गोष्टी मानवी स्वभावाप्रमाणे होऊ लागलेल्या आहेत. बघा, 2022 पासून हा व्हेरियंट अगदी नगण्य होता. अगदी संशोधकाच्या मतानुसार तो डॉर्मेट म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये होता. आता मात्र अधिक घातक स्वरूपामध्ये तो समोर आलेला आहे. 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळलेला होता. मात्र अनेक महिने काहीही मागोवा नसताना एकाएकी आता अमेरिका आणि युरोपात त्याचा संसर्ग बळावताना दिसू लागलेला आहे. संशोधकांना या व्हेरियंटच्या स्पाइक प्रोटीन मध्ये 30हून अधिक म्युटेशन आढळलेले आहेत. शास्त्रीय भाषेत त्याला एंटीजेनिक ड्रिफ्ट असं म्हटलं जातं. हा विषाणू शरीरात इतके बदल करतो की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा त्याला हेरू शकत नाही. कोरोनाचा हा सिकाडा व्हेरियंट मानवाच्या मेमरी सेल्सवर सुद्धा आघात करतो आणि त्या कमकुवत करतो, ज्यामुळं कोरोनाची लस घेतलेल्याच्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या अँटीबॉडीज या विषाणूतील जुना गुण हेरतात. मात्र सिकाड्याचा आकार बदलत असल्यामुळे अँटीबॉडीनं ते मात्र हेरता येत नाही. संशोधन आणि एकूण जे निरीक्षण झालेलं आहे त्या सगळ्यानुसार नव्या व्हेरियंटच्या बाबतीमध्ये आपली जी जुनी लस होती ती जुनी लस फारशी प्रभावी ठरत नाही. अमेरिकेमध्ये हा धोका पाहता एक नवी लस दिली जाते सध्या, ती मात्र प्रभावी ठरलेली आहे. सुदैवानं कुठेतरी एक दिलासा त्या लसीनं दिलेला आहे. बघा, कुठलंही संकट येण्याआधी त्याचे काही पाऊलखुणा, त्याची काही चाहुली लागते. लोक घाबरतात, पॅनिक होतात. अशा कुठल्याही गोष्टी असो, काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं हाच खरा तर सगळ्यात मोठा उपाय असतो. भारतीय नागरिकांनी तर बघा, सध्या तरी निदान घाबरायचं कुठलंही कारण नाही. कुठल्याही अफवापासून कायम दूर राहणं एवढंच आवश्यक आता बनलेलं आहे. आणि मग त्यामुळे कोणी लॉकडाऊनच्या अफवा पसरवत असेल तर त्याला रोखा किंवा मग त्याला थेट पोलिसाच्या ताब्यात द्या. कारण
ज्या काही ह्या व्हेरियंट कोरोना याने मागच्या वेळेला सुद्धा आपण बघितलं, कोरोनानं जेवढं नुकसान केलं नाही तेवढं नुकसान या अफवांनी केलेलं होतं. अफवा म्हणजे समाजाचा खरा आणि सर्वात मोठा शत्रू आहे मित्रहो. त्यामुळं अफवापासून दूर राहा. कोणी अफवा पसरवत असेल तर त्याला रोखा. आणि आपणही आपल्याजवळ आलेली कुठलीही या व्हॉट्सअपवरची माहिती असेल तर खात्री केल्याशिवाय पुढे पाठवू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.